नमस्कार. आभाळ रंग या कथासंग्रहामधली पुढची कथा आहे डाव मोडू नको. सासूबाईंना जाऊन बोलता बोलता 15 दिवस झाले. कित्येक दिवसात आजच निवांतपणा मिळाला होता. पण तो निवांतपणाच आशाला नको नकोसं झाला होता. खायला उठला होता. अरविंदांच्या आणि तिच्यामधल्या बेबनावाच्या प्रसंगाची रिळं डोळ्यापुढं सरसर उलगडली जात होती. गरगरून येत होतं. खरं म्हणजे ही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख. पण दोघांच्या खिसगणतीतही नव्हती. पार कोळसा होऊन गेला होता त्या शुभ दिवसाचा. आशाला वाटलं, होम हवनादी विधी करून शपथा घ्यायच्या त्या हेच कोळसे उगाळण्यासाठी का? आजकाल सतत भेदक नजरेनं धमक्या देऊन चूप करीत होती तीच तारीख शेवटच्या भांडणाची, की ज्यानंतर अरविंद सर्रास मनमुक्त वागू लागला. अजिबात बोलेनासं झाला. पूर्वी आशा आणि अरविंद किती डोळे लावून असत या लग्नाच्या वाढदिवसाकडे. जेवायला काय करायचं, कोण कोण मित्रमंडळी बोलवायची, नवीन वस्तू काय आणायची, याचे बेत आखण्यात आधीचा आठवडा भुरकन उडून जाई. तसा काही त्यांचा फार मोठा गाजले भिजलेला प्रेमविवाह नव्हता. एकमेकांना आवडले. लग्नाआधी थोडे दिवस भटकले आणि गुण्या गोविंदाने संसाराला लागले. प्रथम सिनेमे, रविवारी बाहेर जेवण, वेण्या गजरे आणणे, हेही सर्व नित्य आणि नैमित्तिक सोपस्कार 4 चौघांसारखे पार पडले. दोघंही अगदी खुशीत होती. दिवस कसे अगदी डाळिंबाच्या झाडावरच्या पोपटांच्या थव्यासारखे खुसखुसत किलबिलत होते. आशाही कुठे काही कमी पडू देत नव्हती. अरविंदाचे मित्रमंडळ प्रचंड होते. पहिल्या वहिल्या नवलाईने ती कधीही त्रासली बिसली नव्हती. पण हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं. हर एक प्रसंग पिसून ती स्वतःची उलट तपासणी करू लागली. अतिप्रेमामुळे आपलीच तर दृष्टी खुली झाली नसेल, पण पुढे उघड सारे प्रकार तिच्या लक्षात येऊ लागले. अरविंदाचे एकूणच बायकांशी वागणे नको एवढे मनमोकळे, सैल असे. पाश्चात्य मॅनर्सच्या फॅडखाली तो वाटेल ते खपवू पाहत होता. अविवाहित मैत्रिणींच्या किंवा विवाहित मित्रपत्न्यांच्या त्याला साजेशा आणि साथ देणाऱ्या बरं का, त्यांच्या पाठीवर थाप मारणं, हातावर टाळी देणं, जाता जाता सहज गालगुच्चा घेणं, हे म्हणजे अरविंदाच्या मते काहीच विशेष नव्हतं की ज्यामुळे आशानं डोकं बिकं फिरवून घ्यावं किंवा त्रागा करावा. पण त्यांच्या पुरुषांना हे कसं चालत होतं की कुणीच कुणाच्या कह्यात राहू शकत नव्हतं? म्हणजे ते आणखी कुणा तिसरीच्याच मागे? हे काय नव्या काळाचे दुष्टचक्र, साध्या सरळ माणसाला घटकी चक्कर आणणार. आपण मित्रांच्या पाठीवर नाही थाप मारत, हातावर टाळी नाही देत, तसंच आहे. हे त्याचं त्यामागचं अगदी साधं सोपं तत्व होतं. सहज हाताशी असलेल्या शोधण्यासारखे. एकदा आशा उसळून म्हणाली होती, मी तुमच्या मित्रांशी अशी वागायला लागले ना म्हणजे कळेल. यावर काहीच न झाल्यासारखा चेहरा करून अरविंद म्हणाला होता, तू अशी सनातनी काकूबाई आहेस, त्याला मी काय करणार? व्यक्ती स्वातंत्र्याचा काळ आहे हा. तुला हवं तसं तू वाग, मला हवं तसं मी वागणार. पण आशाला पक्क माहीत होतं या केवळ बोलायच्या गोष्टी होत्या. मागे मावशी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा केवळ सोय म्हणून सख्या मावस भावाबरोबर ती 3-4दा स्कूटरवरून गेली. तेही अरविंदाच्या डोळ्यावर आलं होतं. तू बसने जा, हवी तर स्वतंत्र रिक्षाने जा,
उगीच त्याला असं वाटायला नको की हॉस्पिटलच्या खेपा तू फुकटात पाडायला पाहतेस. हा म्हणजे आपल्या स्टेटसचा अपमान आहे. हा वरवरचा शब्दांचा मार सोडला तरी त्याचा पित्त प्रकोप तिने केव्हाच टाळला होता. दुसऱ्या वेळी रिक्षातून उतरताना ज्या नजरेनं त्यानं तिच्याकडे पाहिलं तेव्हाच. पण वाद घालायची ती वेळ नव्हती. मावशीच्या तब्येतीत चढ उतार, हॉस्पिटल जवळ, सोयीस्कर म्हणून तिच्याच घरी उतरलेला समवयस्क मावस भाऊ. अधूनमधून कधी रागवारागवी झाली तरी अरविंदचे सगळे खपवून घ्यायला ती शिकली होती. शिकणंच भाग होतं. सारखं तरी किती वादंग वाढवायचे. आसपास शेजारी पाजारी, सासूबाई, मुलं बाळ, नोकर माणसं. पण हे काही खरं नव्हतं. हल्ली तर जेवण्या खाण्यावरचं लक्षही उडालं होतं. आगळा वेगळा सिनेमा नाटक पाहून आल्यावर तिला वाटे आवडलेल्या भागाविषयी भावना वेगानं एकमेकांशी बोलावं. कधी काही न बोलताच खूपसं सांगून जावं. पण त्याला कसलीच खास अशी काही रुची नव्हती. तिला फार आश्चर्य वाटे. इतकं देखणं उमदं शरीर, इतकं रांगडं, केवळ धिसाडगाई करणारच असू शकतं. अलीकडे नेहमीच तिला वाटायचं, काय आपल्या शिक्षणाला तरी अर्थ आहे का? उगीच आपलं लग्न होईतो शिकत शिकत BSc झालो. आपल्याला कुणीही फसवावं, चकवावं. विश्वासू म्हणायच्या मोलकरणीनं चक्क नवं लुगडं चोरावं, पुन्हा त्या गावचंही नसावं. वा बाई, बऱ्याच आहे की, लुगड्यासारखं लुगडं काय नसतं वय. आणि आम्ही काय नेसूच नाही म्हणता काय तुमच्यावानी चांगलं चुंगलं? खरं आहे बाई, जरूर नेसावं, आमच्याहून चांगलं नेसावं. लुगडं, भांड, नवरा, बायको, ज्याला जे हवं ते त्यानं पळवावं. परवा दारावर तांदूळ घेऊन एक बाई आली. गरीब दिसली. तांदूळही बऱ्यापैकी भावात वाटला, घेतला. ती गेल्यावर घरच्या मापानं सहज मोजून पाहिला तर कितीतरी कमी भरला. पुन्हा त्यातही भेसळ. पूर्वी अभिमानानं म्हटलं जायचं, चारित्र्य कसं धुतल्या तांदळासारखं. आता तांदूळ धुवावा तरी काही लालसर, काळसर, पिवळसर, कशाचंच कोणाला काही वाटेनासं झालंय. विधिनिषेधच उरला नाही कसला कोणाला. सगळी नुसती चबढब, बचक बचक पाणीपुरी, घरच्या पंचपक्वान्नांहून भारी प्यारी. मैत्रिणींना स्कूटरवरून लिफ्ट देणे, त्यांची खाली पडलेली पर्स रुमाल उचलून देणे, हा तर सध्या शिष्टाचार होता. पडणे वा पाडणे हेच पदर या नामशेष होत चाललेल्या संस्थेचे अंगीकृत कार्य. म्हणूनच केवळ तोही उचलून देण्याचं धारिष्ट्य पुरुष करत नसावेत, आशाच्या मनात येई. आणि अगदी हक्काचं स्वमालकीचे नवरे असले म्हणून तरी काय झालं, टिचभर ब्लाऊज घालून एवढं नवऱ्यांच्या पोटाभोवती, गळ्याभोवती हात कशाला आवळायला हवेत? जाम ट्रॅफिकमधून वाट काढताना घाम फुटून बाबड्याच्या नाकात दम आलेला, आणि यांची त्याच वेळी अगदी कानाशी कुजबूज आणि कुण्या नटीसारखं, म्हणजे त्यांच्या मते हुबेहूब हसणं, जे केवळ आपल्या खास माणसासाठी पण त्याचं साऱ्या जगाला प्रदर्शन. कोण आवर घालणार याला? सगळी दुनियाच मुलखा वेगळी. रोजच होळी आणि रंगपंचमी. मुखशुद्धीसाठी तरी अपेयपान हवेच. अरविंद तर आता सोशल फंक्शन्स, क्लब्स आणि पार्ट्यांना सरावून भलताच पटाईत झाला होता. आशा मात्र अशा पार्ट्यांना जायचंच शक्यतो टाळीत असे. एकदा अशीच ती सहज म्हणून मैत्रिणीकडे गेली होती, तर घरात फक्त तिचे सासरे आणि छोटी मुलगी होती 5-6 वर्षांची. सासरे म्हणाले, बसा ना. पण ती दोघंही कुठे चहा फराळाला गेलीत. यायला बराच उशीर होईल म्हणाली सुनबाई. यावर चिमखडी नाद उत्तरली, चहा फराळ नाही काय आजोबा, पिण्याची पार्टी म्हणतात त्याला. आणि तिथं किती मोठी मोठी माणसं अशी नाचतात. मी गेले होते एकदा आईबरोबर.
चकित होऊन आशानं त्या चिमुरडीला जवळ ओढलं. हसून साजरे करत आजोबांनी बाहेर नजर वळवली. तेवढ्यात आशाचा हात धरून ओढत पोरीनं खिडकीपाशी आणलं. मावशी, ही बघ, किती छान वाटलीये पक्षासारखी. ही बघ किती छान बाटलीये पक्षासारखी. मनी प्लांट लावले आईनं परवाच. आशाच्या मनात आलं, आधी पाण्यासारखा पैसा ओतून या बाटल्या आणि मग बाटल्यात पाणी ओतून मनी प्लांट्स आणि मोठ्या माणसांना नसेल एवढे गुडघ्या एवढ्या पोरांना साऱ्या जगाचे ज्ञान. रेडिओ, टीव्ही, उत्सुक कानडोळ्यांना नको एवढं खतपाणी. पाणी प्यायच्या सुट्टीत पाण्याऐवजी फ्रीजमधलं आणखी काही. कॉलेजात पाऊल टाकण्यापूर्वी साऱ्या चवी डेव्हलप करायला सुरुवात. आणि आई वडीलच जर मुलांच्या देखत. असो, आशाची ही मुलं अशीच वाढत होती. मात्र घरात मुलांसमोर नको ते प्रकार नकोत म्हणून आशा सतत जागरूक असे. पण त्यामुळं व्हायचं तेच झालं. अरविंद बाहेर बाहेर राहू लागला. मनसोक्त वागायला कसलंच बंधन उरलं नाही. खूपदा तिला वाटे एकमेकांपासून दूर व्हावं. पण मुलांना अरविंदचा किती लळा होता आणि अरविंदलाही मुलांचा. तिच्याकडेही तो दुर्लक्ष करीत होता असं नाही. पण आजकाल प्रत्येक गोष्टीत मतभेद होत होते, विकोपाला जात होते. खायला, प्यायला, लिहायला तिला काहीच कमी नव्हतं. दर्शनी उणे पण कुठंच नव्हतं. आणि तेच रात्रंदिवस चलत होतं. काळीज उडत होतं. आशाला वाटे, झोपडपट्टीतील धड अंगभर वस्त्र नसलेली बाई सुद्धा आपल्याहून सुखी. एकतर अज्ञानातला आनंद आणि भांडण करणार ते सुद्धा किती सुंदर, निरोगी. चक्क झिंजा बिंजा ओढून. वाऱ्या वादळाने छप्पर उडाले तर दुसरीकडे कुठेतरी आडोसा साधणार. आमची घरं किती टोलेजंग भपकेबाज. लाखाची कॉन्क्रीट मालमत्ता. वाऱ्या वादळात छप्र विप्र भक्कम. उडाली तर माणसंच उडायची, कायमची वाताहत होऊन. अलीकडे काही वाचायलाही तिला नको वाटे. करमणूक म्हणून वाचायला जावं तर सगळे थिल्लर विषय, चव ना ढव. काही दिवसांपूर्वी एका जाणत्या लेखक महाशयांनी कुठेतरी लिहिलं होतं, नोकरी व्यवसायानिमित्त स्त्री पुरुष एकत्र येऊ लागले की हे असं थोडंफार आकर्षण वाटणं एकमेकांविषयी हे व्हायचंच. नैसर्गिकच आहे ते. त्याचं इतका बाऊ करण्याचं काय कारण, वगैरे वगैरे. वाचून किंवा सिनेमे पाहून कोणतीही व्यसनं वाढतात की वास्तवातल्या प्रवृत्तीवरून कथा वा चित्रे निघतात? हे आधी कोंबडी की आधी अंड, असे निरुत्तर प्रश्न आहेत. पण सुप्त मानवांना पुष्टी नक्कीच मिळत असणार आणि तरीही सुज्ञ लोकांनी असं लिहावं. इतक्या कच्च्या पायावर पुन्हा भव्य भारतीय संस्कृतीच्या वल्गना, पाश्चात्य संस्कृतीचा आमच्यावर पगडा या विषयावर पोकळ परिसंवाद, स्त्री मुक्तीसाठी आंदोलनं, परिषदा, व्याख्यानबाजी. मुक्तीच्या अर्थाबाबत मात्र शिक्षितातही अंधत्व. एका विदुषींनी एका लेखात तावातावानं लिहिलं होतं, जिथं आपल्याला किंमत नाही, स्थान नाही, मान नाही, त्या घरात राहावंच कशाला स्त्रीनं? कळसूत्री भावलीसारखं. सरळ कायद्यानं विभक्त व्हावं. एक टाकी 4 वाक्यात हे सांगणं किती सोपं. आणि विदुषी मुली अविवाहितच होत्या. विवाहितांच्या व्यावहारिक समस्या त्यांच्या मेंदू पलीकडच्या होत्या. घर म्हणजे काय? फक्त नवरा? सासू, सासरे, दीर, जावा, लेकरं लावायचाच म्हटला ना तर जीव सगळ्यांनाच लावला जातो. आणि मुख्य म्हणजे आर्थिक प्रश्न. नाही पटलं घरादाराशी की उठ आणि पळ बाहेर. एवढ्या का चौका चौकात नोकऱ्या पेरून ठेवल्यात? आशाही काही अशिक्षित नव्हती. उत्तम गुणवत्तेनं BSc झाली होती. पण सध्याच्या झगझगाटात काजव्याहूनही ते मिणमिणत होतं. तरी शिक्षणाची आवड होती म्हणून वेळात वेळ काढून ती शिकवण्याकडे. अरविंदला ते अर्थात पसंत बिलकुल नव्हतं. त्याच्या औरस चौरस स्टेटसला ते कमीपणा आणणारं होतं.
तो म्हणे, त्यापेक्षा तू एखादी फॉरेन लँग्वेज सहज शिकवू शकशील. केवढी डिमांड आहे आज अशा गोष्टींना. पण आशाला वाटे, ज्ञानीजनांच्या ज्ञानाला पूर आणण्यापेक्षा शाळा कॉलेजात उगीच कुठल्या तरी विषयात कमी पडणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार देता आला तर पाहावं. नाहीतर मग ज्ञानाकडे ज्ञान, पैशाकडे पैसा, लखलखाटात आणखी रोषणाई, आणि तरी चालतोय चाचपडत, ठेचकाळत, तुडवत, दिशाहीन. अलीकडे तर अरविंद केवळ सकाळी जेवायला घरी असे. संध्याकाळी जरा मुलांचे लाडबीड करून झाले की जो जाई तो प्रथम रात्री उशिरा का होईना घरी येई. त्यावरनच हळूहळू सूर चढत गेले. खडाजंगी भांडण झाली. सासूबाई मध्ये पडल्या. मुलं रडली. घर सैरभैर झालं. नक्षीदार गजा काचांना नाकं लावून शेजाऱ्यांनी काड्या घालून पाहिल्या. पुढं तेही अंगवळणी पडले. मग पुढे हेही. अरविंदचं फक्त सकाळ संध्याकाळचं घरी असणं, कामापुरतं बोलणं. बाहेर त्याची एक का चांगली 2 प्रकरणं होती. अगदी झकास, जग जाहीर. एकदा आशा उन्मळून म्हणाली होती, वाटल्यास मी तुमच्यापासून दूर होते, पण तुम्ही सरळ लग्न करा दुसरं, तुम्हाला सुख देऊ शकणारीशी. पण तिचं बोलणं पुरं व्हायच्या आतच अरविंद धाड दिशी उत्तरला होता, उगीच सिनेमा नाटकातले डायलॉग्स बरळू नकोस. स्वतः लाईफ एन्जॉय करायचं नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. म्हणे मी दूर होते. स्वतःच्या पायावर उभं राहायलाही गट्स लागतात. तुझ्यासारख्या मुळमुळीत बाईचं काम नाही ते. पुन्हा जगाला तमाशा आणि तुला आयती सहानुभूती, नवऱ्यानं टाकलेली सुशिक्षित बायको म्हणून. थप्पड बसल्यासारखी आशा गप्प झाली. मी मुळमुळीत म्हणून तर मानेल तसं वागायला तुम्ही मोकळे सुटलात. ऐतिहासिक काळात पराक्रमी पुरुषाच्या गळ्यात आशक वर्माला रुळत. कधी राजकारणाचा भाग म्हणून सलोख्या खातर विवाह घडवले जात. आता आमचे पुरुष फक्त दुसऱ्याच्या बायका लुटण्याचे पराक्रम गाजवू लागले. शक्य झाल्यास स्वतःची बायको बॉसला विकण्याचेही. आशाला क्षणोक्षणी वाटायचे, कशाला हा पोकळ डोलारा सांभाळत बसायचं. पण मग जायचं कुठं? जीव द्यायचा? छे, गोजीरवाणी लेकरं डोळ्यासमोर आली की पुन्हा मन सुन्न होई. दुथडी भरलेल्या नदीत ती आता अशा ठिकाणी होती की मागं फिरणं शक्य नव्हतं. पुढं जायला एकच सुरक्षित वाट होती. ओचे पदर बांधून चालायला हवं होतं, हेलकावत, हिंदकत. वर्तमानपत्र उघडावं तरी याच बातम्या. विषारी औषधं, ॲसिड्स, झोपेच्या गोळ्या, नायलॉन टेरिंगच्या साडीला काडी लावून घेणं. त्यापेक्षा मग पूर्वीची साधी सरळ धोपटमार्गी माणसं बरी म्हणायची. कधी क्वचित एकेकाच्या 2-3 बायका असत. बाहेरही काही बाई असे, पण घरातल्या सर्व बायकांना मानाचं स्थान असे. ही अशी छुपेपणाची नाटकं नव्हती मैत्रीच्या नावाखाली. वरून दिसायला ठणठणीत, आत गाठी गाठीचे तिढे, पोखरून धरणीला खिळवणारे. गेले कित्येक महिने सासूबाई अर्धांगाने पडून होत्या. तशा बऱ्या असल्या तरी कायमचेच अंथरूण धरले होते. गावात त्यांच्या 2 लेकी होत्या. अधनमधनं येत असत. आईची स्थिती पाहून गळ्यात पडून रडत पडत आपापल्या घरी निघून जात. अशा वेळी मदतीची किती जरूर असते हे कुणाच्या गावीही नव्हते. अलीकडे तर त्यांना उठून बसताही येत नसे. यापूर्वी उठून खुरडत का होईना बाथरूममध्ये तरी जात. त्यामुळे स्पंजिंगपासून बेडपॅनपर्यंत सर्व काही आशालाच पाहावं लागे. एकदा भाजी चिरताना उजव्या अंगठ्याला खूपच कापलं होतं. ठसठसत होतं. अरविंद बोलत नव्हता तरी बरेच भांडणाची उबळ दाबून शक्य तेवढ्या शांतपणे आशा म्हणाली होती, तेवढं बेडपॅन टाकायचंय, हात फारच दुखतोय माझा. यावर तिरसटून अरविंद म्हणाला होता, मी काय म्हणून? का? आईच आहे ना तुमची.
हे बघ, तुझं तत्वज्ञान ऐकायला मला वेळ नाही. सांग त्या तुझ्या लाडक्या मोलकरणीला, रोज चहा पाजत असतेस ना तिला? घरात लक्ष नाही नाही म्हणावं तर इतकं बारीक लक्ष होतं. आशा चिडून म्हणाली, हो हो, आणखी एक कप चहा दिला तर माझं सुद्धा मुटकं सांगाल तिथे नाहीसं करून टाकील ती. बोला, विहिरीत, नदीत, समुद्रात, कुठं फेकायला सांगू? बुटाचं बंद बांधून अरविंद केव्हाच फाटकाकडे वळला होता. आशाचे डोळे अनिर्बंधपणे वाहू लागले. पैसे फेकलं की नोकर माणसं, पण त्यांच्याकडून सर्व करून घेण्यात कोण यातायात? ओट्या टेबलापर्यंत आणि साबण सोड्यापर्यंत ती कधीच नोकरांना जाऊ देत नसे. त्यात हल्ली सासूबाईंचे कपडे वेगळे भिजवावे लागत. मोलकरणीवर सोपवलं की सगळा एकच राडा. नुसते त्यांच्या कपड्यांच्या वासानं मोलकरणीचं डोकं उठायचं. आणि ती बेडपॅन टाकणार होय. आणि पुन्हा ती त्यावेळी नेमकी हजर हवी ना. रडकं मूल आणि पडेल ते काम घरातल्या बाईचंच. ती उभी न राहून सांगते कुणाला? सासूबाईंचा स्वभाव पूर्वी कसाही असला तरी आता त्या अगदी पाकोळी होऊन पडल्या होत्या. आणि नाही म्हटलं तरी त्यांनी तिचं एक बाळणपण, एक दुखणं काढलं होतं. ते ती विसरू शकत नव्हती. दूर गावी अचानकपणे गेलेल्या आईला शेवटच्या घटकेला ती भेटूही शकली नव्हती. त्यामुळे दरवेळी तिला त्यांच्या ठिकाणी स्वतःची आई दिसे. नणंदाई बहाद्दर होत्या. कधी फावल्या वेळी दुपारी आईजवळ येऊन बसत, पण बेडपॅन द्यायची वेळ झाली की लगेच भाऊजाईला बोलवेत. पुन्हा वर साळसूतपणे, तुला बाई बरीच सवय झाली हलक्या हातानं सारं करण्याची, आम्हाला भीतीच वाटते कुठं लागलं बिगलं. आता कायद्यानं मुलीला वडिलांच्या इस्टेटीतील हिस्सा मिळण्याची तरतूद केली आहे, पण सेवेच्या सक्तीचा कायदा कसा करता येणार? आणि केला तरी अंमलात कसा आणि कोण आणणार? मुळातच सेवाभावी वृत्ती हवी. जिथे स्वतःच्याच आईचंच करायची वेळ आल्यावर ही तऱ्हा. बहिणी बहिणींसारखे हितगुज असणाऱ्या नणंदा भावजया जावा जावा आजही कितीतरी ठिकाणी पाहायला मिळतात. पण त्यालाही नशीब लागतं. यावर आशाचा हल्ली चांगलाच विश्वास बसू लागला होता. नावडतीचं मीठच अळणी, दुसरं काय. दोन्ही नणंदांच्या पुष्कळ संस्मरणीय आठवणी होत्या. काही एवढं तेवढं करून आणलं तरी आधी भावाला आणि भाचरांनाच देणार. जेवाय खायला आलं तरी भाऊजाईसाठी कधीच न थांबणार. घरच्या बगीच्यातली फुलं, गजरा फक्त भाचीलाच देणार. अलीकडे मुलीला कळू लागलं होतं. आई आई तू घाल ना गुलाबाचं फूल तुझ्या मोठ्या आंबाड्यावर, किती छान दिसेल आणि बसेलही. नको बेटा, तूच घाल, शाळेत दे तुझ्या मैत्रिणींना. आशाला वाटायचं, निष्पाप पोर, देव हिला उदंड सुखी करो. जेव्हा हिला खरं खुरं कळू लागेल, फुलं माळण्यातली प्रसन्नता, सुगंधातला आनंद, अत्तरातलं सौंदर्य, ते जाणणारं माणूस. लेकरू शहाणं होतं. बाबांचा विषय काढला की आईच्या डोक्याला त्रास होतो हे जाणून बाबांचं नाव सुद्धा आईसमोर काढत नव्हतं. पोरांना बिचाऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर, धड काही कळण्या इतकी अजून तशी अक्कल नव्हती. पण बाबांशी बोलतानाही कावरी वावरी होत. पूर्वीची खेळीमेळी कमी होऊन बाबांच्या वागण्यात औपचारिकताच येत चालली होती. नणंदा, मैत्रिणी, शेजारणी, अगदी सख्या बहिणी देखील कुत्सित प्रश्न विचारून आशाला अर्धमेल करीत. कधी क्वचित मुलीलाही त्याची झळ पोचे. बायकाच बायकांच्या एवढ्या शत्रू असू शकतात? कुणी सहानुभूती दाखवावी, कीव करावी, हे तर तिला बिलकुल नको होतं. स्वतःच्या पोटापुरते पैसे ती शिकवण्यातून मिळवत होती. घटस्फोटासाठी प्रश्न चव्हाट्यावर आणून पोटगी मिळवण्यापेक्षा वरून झळकणारं घर सांभाळण्यातच झाकली मूठ होती. आणि मुलांना वडिलांपासून तोडून किंवा स्वतः मुलांपासून तुटून तरी ती जास्त काय मिळवू शकणार होती? या वयात कसलीच उमेद, कसली जिद्द उरलेली नसताना.
पूर्वी अधनं अरविंद रात्रीचा घरी असे, पण तो तसा नसला तर बरं असा तिला तो बलात्कार वाटे माझ्याजवळ येतं ते हे स्वार्थी शरीर, कुणा मैत्रिणींना आठवून, कुणाला माझ्या ठिकाणी कल्पून, अगदी नको नको वाटे ते सगळं. शिसारी ओकारी आणणारं, किळसवाण. सासूबाई गेल्यावर घर मोकळं वाटतंय हे आशाला प्रथमच जाणवलं. काल परवापर्यंत घर पाहुण्यांनी खचून भरलं होतं. आता पुन्हा सारं पूर्ववत सुरू झालं. सुन्या रिकाम्या अंथरुणावर सासूबाई नाहीत हे अजून खरं वाटत नव्हतं. अलीकडे 7-8 दिवस त्यांना हातही उचलवत नव्हता, पण सारख्या तिच्या तोंडावरनं हात फिरवायच्या. लाख शब्द सांगू शकणार नाहीत तो एक थरथरता हात बोलत होता का? पण सासूबाईंना या पुढल्या इतक्या उलथापालथी कुठं ठाऊक होत्या? आणि मोठ्या धडधाकट असला तरी काय उपयोग होता त्याचा? शेवटी त्यांनी डोळे मिटूनच घेतले होते. अपरात्री त्या गेल्या तेव्हाही अरविंदच्या भेटण्याच्या काही निश्चित ठिकाणांचे पत्ते तिनेच शेजाऱ्यांना शांतपणे सांगितले होते. ही वेळ केव्हा तरी येणार हे धडधडीत दिसत होतं. अरविंदालाही तिनं ते निर्वाणीनं बजावल्यासारखं कोरड्या ठाक आवाजात गेल्याच आठवड्यात सांगितलं होतं. त्यावर दुसरं उत्तर आलं, डॉक्टरांना नियमितपणे भेटत असतो मी. अशी स्थिती वर्षे राहू शकते. सगळे व्याप आणि कामधंदे सोडून आईजवळ मी बसावं असं तिला कधीच वाटणार नाही. आणि मग घरात इतर माणसं कशासाठी? आधीच बाहेरच्या कामाचं प्रेशर. आणि अशाला वाटलं कोळ्याचं जाळं तुटून धागे अधांतरी लोंबत राहावेत तसं आपलं आयुष्य झालंय. गेले कित्येक दिवस ते तसेच होते, पण नीटचं आकलन होण्याइतकी आपल्याला उसंत नव्हती, शक्तीही नव्हती. धुणं भिजवताना अरविंदचे उलटे बनियन आणि अंडरपॅन्ट सुलट करून भिजवताना तिला पुन्हा भयंकर शिसारी आली. वाटलं फाडून चिंध्या करून टाकाव्या त्या कपड्यांच्या. माझंही घर आहे, माझंही. कोणी नसले तरी आई आहे मी मुलांची. म्हणू मात्र हास इथं पर केव्हाही जवळ आला तरी त्याला बोचकारायचं, चावायचं, चांगलं तुडवून बुकलून काढायचं, पण जवळ येऊ द्यायचं नाही, अंगाला हात लावू द्यायचा नाही. नाही नाही नाही. कपडे भिजवणारे तिचे हात लटपटू लागले. भोवळणारं मन वेडावू लागलं. मिळणार आहे का तो तरी मोका? मिळणार आहे का कधीतरी? ही कथा इथे समाप्त झाली. या पुढची कथा आपण पुढच्या भागात ऐकूयात.